तुमचे केस तेल लावल्यानंतर गळतायत का? हो, असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खरंच तेलाने केस गळतात का? नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तेलाने खरंच केस गळत असतील का? काय वाटतं तुम्हाला? कारण तेल तर केसांचं पोषण करतं वगैरे आपण ऐकलेलं आहे. मग काही जण असं का कंप्लेंट करतात की तेल लावायला लागल्यानंतर आमचे केस जास्त गळायला लागतात? तर त्याची बरीच सारी कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की खराब किंवा भेसळयुक्त तेल वापरणं. हे जर तुम्ही असं करत असाल तर त्या केसांना कुठलाही फायदा होणार नाहीये आणि तुमचे केस गळायला लागतील. दुसरं म्हणजे की प्रोसेस्ड ऑइल असतात ते वापरणं. तर बरेच सारे जे तेलांची काढण्याची जी प्रक्रिया आजकाल जी झालेली आहे ना, ती खूप प्रोसेस्ड झालेली आहे. आणि त्यामुळे त्या प्रोसेस करण्यामध्ये जे काही वेगवेगळे केमिकल्स त्याला रिफाइंड करण्यामध्ये वापरले जातात, त्यामुळे ते तेल हे खाण्याच्याही योग्य नाही आणि इव्हन बाहेरून लावण्याच्या सुद्धा योग्य नाही. केसांना लावण्याच्या तर अजिबात योग्य नाही. त्यामुळे तुमचे केस गळायला सुरुवात होते. म्हणजेच तेलाची क्वालिटी हे खूप महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे सिलेक्शन ऑफ हेअर ऑइल. म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल, कुठलं तेल तुमच्या केसांना लावलं पाहिजे. तर केसांसाठी 2 श्रेष्ठ तेलं आहेत. एक म्हणजे की सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे की नारिकेल तेल असं आयुर्वेदाने सांगितलं, म्हणजे खोबऱ्याचं तेल. आणि दुसरं म्हणजे की तिळाचं तेल. आता खोबऱ्याचं तेल हे थंड आहे, शीतल गुणधर्माचं आहे आणि तिळाचं तेल जे आहे ते उष्ण आहे. मग एकदम साधं सांगते, ज्यांची प्रकृती थंड आहे आणि थंड ऋतू आहे, अशा वेळेस तिळाचं तेल वापरा किंवा तीळ आणि खोबऱ्याचं मिक्स करून वापरा. आणि इतर सगळ्या वेळेस तुम्ही हे नारळाचं तेल केसांच्यासाठी वापरलं पाहिजे. ते सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. नारळ हे पोटातून घेतल्यानंतर सुद्धा केस छान होतात, हे मागेही मी एकदा तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे ओलं नारळ, खोबऱ्याचा वापर हा तुमच्या आहारामध्ये जर असेल तर ते तुमचं केस चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं. तसंच तीळ, विशेषतः काळे तीळ, हे तुमच्या केस पोटातून घेतल्यानंतर सुद्धा केस चांगले करायला मदत करतं. म्हणजे हे झालं की तिळाचं तेल वापरू की खोबऱ्याचं तेल वापरू. तर उत्तर आहे तुमची प्रकृती आणि तुम्ही कुठल्या ऋतूमध्ये राहतात किंवा तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये राहतात. थंड प्रदेशामध्ये राहत असाल तर तिळाचं तेल तुम्हाला मानवेल. पण तेच तुम्ही भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतायत की जिथे मॅक्सिमम आपलं जे तापमान आहे ते कायम हाय असतं, जास्त असतं. तर अशा वेळेस तुम्ही खोबऱ्याचं तेल हे आपल्यासाठी सरसकट मी असं म्हणते की सगळ्यांना चालू शकतं. पण तुमची खूपच थंड प्रकृती असेल, थंड ऋतू असेल आणि थंड प्रदेशात तुम्ही राहत असाल तर तिळाचं तेल तुम्हाला निश्चित चालेल. पुढचं म्हणजे सिलेक्शन ऑफ मेडिसिनल ऑइल. म्हणजे आपण जे काही औषधी तेलं आयुर्वेदामध्ये जी काही सांगितलेली आहेत, त्याचं सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण अनेक साऱ्या वनस्पती ह्या केशच्या सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये अगदी सगळ्यांना माहिती जी केसांसाठी श्रेष्ठ आहे ते म्हणजे माक्याचं तेल, म्हणजे माका किंवा भृंगराज. त्यामुळे नीलिभृंग्यादी तेल हे अगदी फेमस आहे. फक्त माकाच नाही तर अनेक वनस्पती येतात. कुठल्या कुठल्या तर आवळा, ज्येष्ठमध, तीळ, नारिकेल, वटजटा, कोरफड, पुन्हा जटामांसी, पुन्हा अश्वगंधा, शतावरी, ह्या सुद्धा काही काही कंडिशनमध्ये केसांसाठी खूप चांगल्या सांगितल्या आहेत. कांदा, गंधक म्हणजे सल्फर आणि लोह ही खनिज ही सुद्धा केसांसाठी चांगली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या सगळ्या वनस्पती जे मी तुम्हाला लिस्ट सांगितली ही बऱ्याच जणांना माहिती आहे की ह्या केसांसाठी चांगल्या असतात. बऱ्याच ठिकाणी मेथ्या सुद्धा केसांसाठी चांगल्या आहेत असं सांगतात. पण ह्यातल्या काही वनस्पती ह्या उष्ण आणि तीक्ष्ण आहेत, तर काही वनस्पती ह्या थंड गुणधर्माच्या किंवा शीतल गुणधर्माच्या आहेत. तर ह्यातली भृंगराज आणि निलिनी ह्या ज्या वनस्पती आहेत, जो नीलिभृंग्यादी म्हणून तेल येतं बघा मार्केटमध्ये, एकदम फेमस आहे, आयुर्वेदिकच तेल आहे. ह्याच्यामध्ये त्या 2 वनस्पती जास्त प्रमाणामध्ये वापरलेल्या आहेत नीलिभृंग्यादी तेलामध्ये. आणि मग त्या वनस्पतींचे दोन्हींचे गुणधर्म हे उष्ण आणि तीक्ष्ण सांगितले. जेव्हा तुमचा ऍक्टिव्ह हेअरफॉल सुरू असतो त्यावेळेस जर तुम्ही या वनस्पतींनी युक्त तेल वापरली तर तुमचा हेअरफॉल वाढतो.
आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आयुर्वेदिक तेलाच्या नावाखाली हा सगळा चिवडा एकत्र करून तेल बनवलेलं असतं. सगळ्यात त्याच्यातच निलिनी असतं, त्याच्यातच भृंगराज असतं, कोरफड सुद्धा उष्ण आहे. त्याच्याने पण केस गळायला लागतात. कारण का? केसांची स्टेज कुठली आहे? ते ज्या केश वनस्पती सांगितल्या आहेत, तर त्या हेअर रिग्रोथसाठी सांगितल्या आहेत, की हेअर फॉल कमी करणाऱ्या सांगितल्या आहेत. ह्याचा कोणी विचार करत नाही. सगळं एकत्र करायचं. मेथ्या पण, कांदा पण, लसूण पण सगळं त्या तेलामध्ये टाकायचं. मग भृंगराज चांगला म्हणून भृंगराजही टाका, त्याच्यातच निलिनी टाका, त्याच्यातच निलिनी अर्थात मिळत पण नाही ऑथेंटिक आजकाल. मग त्याच्यातच आवळा पण टाका. असं तेल तुम्हाला उपयोगाचं नाहीये. त्याच्यामुळे त्याचं पण एक राईट कॉम्बिनेशन असतं, की कुठल्या वनस्पती ह्या वापरल्या पाहिजे, की ज्या तुमचा हेअर फॉल पहिल्यांदा थांबवतील आणि मग नंतर हेअर रिग्रोथसाठी तुम्हाला मदत करतील. म्हणून बऱ्याच जण जे विशेषतः भृंगराजयुक्त जी तेलं वापरतात ना, त्या लोकांचे केस हे गळायला लागतात. त्या बायका मला सांगतात, की आम्ही हे तेल वापरलं, आमचं नंतर केस गळायला लागले. त्याचं कारण असते, की तुम्ही तुमची स्टेजच व्यवस्थित ओळखली नाही. की तुमची हेअर फॉलची स्टेज आहे, की तुमची थिनिंगची स्टेज आहे, की तुमची रिग्रोथची स्टेज आहे. काय कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही कुठलं तेल वापरलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. कांदा हा उष्ण आणि तीक्ष्ण आहे. तो कुठल्या वेळेत वापरावं ह्यावर आपण एक सुंदर व्हिडिओ बनवलाय, की कांद्याचा वापर केसांच्या रिग्रोथसाठी कसा करता येईल. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. ते स्क्रीनवर त्याची लिंक इथे वरती डिस्प्ले होईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक आपण देऊयात. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, की कांदा कुठल्या वेळेत कोणाला हा उपयोगी पडतो. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, होम रेमेडीज सांगितल्या जातात आणि त्याच्या नावाखाली आपण प्रयोग करून बघतो. पण आपली स्टेज कुठली आहे केस गळतीची, ती आपण ओळखत नाही. आणि मग आपलं सिलेक्शन ऑफ मेडिसिनल ऑइल जे मी म्हटलं, ते चुकतं आणि मग आपल्यालाच वाटतं, की मला तेल लावलं की माझे केस गळायला लागतात म्हणून. म्हणून त्या तेलाचा बेस म्हणजे खोबऱ्याचं तेल की तिळाचं तेल हे सुद्धा महत्त्वाचं आणि त्याच्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती ह्या सुद्धा महत्त्वाच्या. आता मी साधं एक तुम्हाला सांगते, की तुम्हाला हेअर फॉल पण कमी करायचा आहे आणि हेअर रिग्रोथ पण करायचं असेल, तर मी एक कॉम्बो देते. त्याच्यामध्ये आपण आपलं ऑलिव्ह हेअर ऑइल आणि भृंग्यादिन असते असा एक कॉम्बो देते. तो दोन्हीला सुद्धा चालतो. म्हणजे तो इन जनरल सगळ्यांना चालेल अशा प्रकारे तो आपण डिझाइन केलंय ते तेल आणि हा कॉम्बो पूर्णपणे. तुम्ही जर तो वापरला तर त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतात. पण पुन्हा मी तेच सांगेल, की पर्सन टू पर्सन हे वेगळं असतं. तुमच्यामध्ये कुठल्या स्टेजचा हेअर फॉल आहे, तुमच्यामध्ये कुठल्या स्टेजला तुम्ही फिट होतात आणि त्यानुसार कुठल्या वनस्पती वापरल्या पाहिजे, हे खूप महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेस जर तुम्हाला प्रश्न पडत असेल आणि कुठल्याही याच्याने रिझल्टच मिळत नसेल, तर मग मात्र प्रकृती परीक्षण करूनच ही औषधं, इव्हन तेल सुद्धा बाहेरून लावायचं, त्याप्रमाणेच वापरलं गेलं पाहिजे. पुढचा अजून एक फॅक्टर येतो, तो म्हणजे की तुम्ही किती प्रमाणात तेल लावतायत. बऱ्याच वेळा असं असतं, की चंपी करण्याची पद्धत आपल्याकडे, की खूप तेल ओतायचं, वाटीभर तेल आणि इतकं जिरव, इतकं जिरव, गरज नसते. तुम्ही जितकं तेल त्याला लावाल, तितका जे हेअर फॉलिकल्स तुमचे नाजूक झालेले असतील, तुमचं जर हेअर फॉल एक्स्ट्रीम असेल, त्या स्टेजमध्ये जर तुम्ही असाल, खूप एक्स्ट्रीम हेअर फॉलच्या, तर ते तेल तुमच्या केसांना सहन होत नाही. मग किती प्रमाणामध्ये तेल लावलं गेलं पाहिजे? तर अक्षरशः 5 थेंब ते 10 थेंब मेडिकेटेड ऑइल, मेडिसिनल ऑइलचे तुम्हाला इनफ असतात. तेवढंच फक्त तेल लावलं पाहिजे. इव्हन तुम्ही साधं जरी खोबऱ्याचं तेल लावायचं असेल, तरी फक्त 5 थेंब ते 10 थेंब लावा आणि ते तुमच्या केसांच्या मुळांशी पडले पाहिजे. 5 आणि 10 थेंबमध्ये एवढं मोठं कसं काय डोकं आमचं कव्हर होईल? काही काय सांगतात डॉक्टर. का नाही कव्हर होणार? मला सांगा तुम्ही चेहऱ्याला क्रीम लावलेली असेल कधी ना कधी, रोज लावत असाल. क्रीम घेतल्यानंतर तुम्ही किती बोटं त्या चेहऱ्यावर लावावी लागतात त्या क्रीमची? लिटरली 5 ते 10 बोटं तुम्ही अशी ठेवलीत, म्हणजे थेंब त्या क्रीमचे ठेवलेत, तरीसुद्धा तुमचा पूर्ण चेहरा ती क्रीम कव्हर करते की नाही? तसंच आहे. 5 ते 10 थेंब जरी तुम्ही ह्या औषधी तेलाचे लावले, तरीसुद्धा तुमच्या स्कॅल्पला जे पोषण मिळायचं, कारण ते तेल आहे. तेलाचा गुणधर्म आयुर्वेदाने सांगितलाय हे सूक्ष्म गुणधर्माचा आहे. सूक्ष्म म्हणजे काय, की ते थोडंसं जरी वापरलं तरीसुद्धा ते पसरतं. स्कॅल्पच्या जे काही छोट्या-छोट्या कॅपिलरीज असतात किंवा हेअर फॉलिकल्स जे असतात, त्याच्या रूट्सना जायला ते सुरुवात होते. शरीर त्याला ॲब्झॉर्ब करतं. तुमचं जी त्वचा आहे, ती त्याला शोषायला सुरुवात करते. क्वांटिटी ऑफ हेअर ऑइल हे सुद्धा खूप महत्त्वाचं. त्याच्यामुळे अति प्रमाणात तेल लावलं म्हणजे तुमचे केस खूप चांगले राहतील असं काहीही नाहीये. तुम्ही रोज 5-5 थेंब लावा, असं मी बऱ्याच पेशंट्सला सांगते, जे माझ्याकडे हेअर फॉलची ट्रीटमेंट घ्यायला येतात, की रोज लावा. पण 5च थेंब लावा. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला अगदी लगेच धुतलेच पाहिजे केस असं नाही. त्याच्यामुळे पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे की केस खूप चिप्प करायचे आणि 2-2, 3-3 दिवस ते धुवायचेच नाही.
असं जर तुम्ही करत असाल तरी सुद्धा तुमचा हेअर फॉल होणार आहे. म्हणून केसांना तेल लावल्यानंतर जर ते कमी प्रमाणात लावलं तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी धुण्याची गरज पडत नाही. मग तुम्ही अशा वेळेस 2 दिवसांनी धुतलं तेल लावून तरी पण चालेल. आणि किती वेळा आयडियली धुतले पाहिजे केस? तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा केस धुतले गेले पाहिजे आणि जास्तीत जास्त 3 वेळा. हे विशेषतः बायकांना मी सांगते. पुरुषांसाठी तर तुम्ही रोज जरी अंघोळ केली तरी खरं हरकत नाही आणि 1 दिवसाआड केली तरीच चालेल. त्याच्यामुळे केस न धुणं अनेक दिवस आणि तेल लावून ठेवणं हे सुद्धा केस गळतीचं एक कारण आहे. आणि पाणी कुठलं वापरलं पाहिजे? तर हिवाळ्याचे दिवस असतील तर कोमट पाणी वापरा. पण कडकडीत पाण्याने तर केस धुवू नये हे तर तेवढंच सत्य आहे. बऱ्याच जणांना माहितीही असेल. आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही बिनधास्त थंड पाण्याने केस धुवू शकतात. आता हिवाळ्यामध्ये थोडंसं कोमट पाणी वापरणं का गरजेचं असतं हे पहिले समजून घ्या. हिवाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण वाढतं. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, की तिथल्या ज्या काही अतिरिक्त थंडीमुळे त्या छोट्या-छोट्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्या संकुचित होतात आणि केसांच्या मुळांशी होणारा जो ब्लड सप्लाय आहे तो बराच कमी होतो थंडीमध्ये. आणि म्हणून अचानक हिवाळ्यामध्ये जेव्हा खूप थंडी पडते जशी आता आजकाल पडलेली आहे, तशी थंडी जेव्हा पडते तेव्हा खूप प्रमाणामध्ये केस गळायला सुरुवात होते. मग त्यासाठी सोपा उपाय काय? एकतर थोडंसं तरी कोमट पाणी वापरलंच पाहिजे. अति थंड पाण्याने केस धुवायचे नाही आहेत. दुसरं म्हणजे की साधा मसाज करा. तुम्ही तुमचे बोट जे असतात ते स्वतःचे स्वतः इथे असे-असे ठेवून अगदी हलक्या हाताने जरी मसाज केला तरी सुद्धा तिथे थोडीशी वॉर्म्थ क्रिएट होते म्हणजे उष्णता तयार होते आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. तेल लावल्यानंतर सुद्धा अगदी 5-10 थेंब जरी तेल लावले तुम्ही तरी सुद्धा मसाज करणं महत्वाचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचा आहे आणि असा जरी तुम्ही मसाज केला तरी सुद्धा तिथला ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो. सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे वाढतं आणि थंडीमध्ये जे काही तिथल्या ब्लड वेसल्स ह्या कॉन्स्ट्रिक्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे तिथला रक्तपुरवठा कमी झालेला असतो. तो रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती आणि तेलाचा उपयोग याबद्दल असणाऱ्या बऱ्याच शंकांचं तुमचं निरसन झालं असेल. मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल आणि अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.